नमस्कार मंडळी, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल पण गावाकडच्या चुलीवर तयार होणारा हैदराबादी दम खिमा। मसाल्यांचा अप्रतिम सुगंध, खिम्याची रसदार चव आणि चुलीवर शिजलेल्या खिम्याचा येणारा धुरकट फ्लेवर, आहा, ही रेसिपी एकदा खाल्ली की तुम्ही पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। तर मंडळी, इथं आपण अर्धा किलो खिमा घेतलाय, तो आता स्वच्छ धुवून घेऊया। जर तुम्हाला असाच चुलीवरच्या रेसिपी बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीचे खडे मसाले घेऊ शकता। त्यामध्ये 4 ते 5 बदाम आणि 7 ते 8 काजूच्या पाकळ्या, हे सगळं चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता हे मसाले सगळे भाजून झाले की एका खलबत्त्यामध्ये मोठं मोठं असं वाटण करून घ्यायचं। आता मसाला आपला वाटून झालाय, तोपर्यंत आपण आता मॅरिनेटची तयारी करूया। तर खिम्यामध्ये 1 कप दही घालूया, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला चटणी, लाल तिखट पावडर, हळद पावडर, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि आपण बारीक करून घेतलेला मसाला, कसुरी मेथी। आता हे छान असं मॅरिनेशन करून घेऊया। यामध्ये 2 चमचे तेल ॲड करून 10 ते 15 मिनिट असंच ठेवूया याला। कढईमध्ये 4 चमचे तेल घालूया मंडळी। मग त्याच्यामध्ये कांदा घालून फर्स्ट क्लास गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घेऊया। बघा, चूल बघू शकता दणदणीत पेटलाय। त्यामध्ये मॅरिनेशन केलेला खिमा घालूया मंडळी। खिमा घातल्यानंतर जरा त्याला इकडं तिकडं गार 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 जरा फिरवायचं, इकडं तिकडं जरा व्यवस्थित फर्स्ट क्लास फिरवायचं, त्याला असं पद्धतशीर फिरवायचं। हा, 1 नंबर फिरवून झाले की मग त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं, म्हणजे जरा फर्स्ट क्लास शिजण्यासाठी। मग आता काढल्यानंतर बघा कसा आहे दणका गरगरीत खिमा, बघा कसं दिसतंय, तोंडाला पाणी सुटलं बघा मंडळी। तुम्ही सुद्धा येऊ शकता जेवायला आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा। मंडळी, अगदी उत्कृष्ट चुलीवरचं जेवण। रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच जोडून राहा आमच्यासोबत। तुमचा सपोर्ट खूप छान आपल्याला मिळालेला आहे, असाच तुमचा सपोर्ट राहू दे। धन्यवाद।